बाप मानलेला समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो। मला शब्द देतात त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो, तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो। त्याच्यामुळे खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले। निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले, त्यांना सगळे पत्र सुद्धा दाखवले। समाज म्हणून इथे येते सध्या समाजाची, त्यांना सगळे दाखवले। त्यानंतर ते म्हणले हो, म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का? तुम्ही बोलवा मत असली तर बोलवतो, कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका म्हणा, मी बोलवत नाही। सगळ्यांनी होकार दिलेला आहे, तुमचा होकार आहे का? जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे। परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं। विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची, आंतरवालीपेक्षा प्रचंड मोठी, सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे। आम्हाला तसं ठिकाण बघायचं, 2-2 जागा टाकत आम्हाला व्हायला नाही घालायचं। आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत, या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठी। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार। त्यांच्या उपस्थितीत आज सकाळी मुख्यमंत्री थोड्याच वेळात वाशी APMC मार्केटमध्ये येतील आणि मनोज जरांगे यांचं उपोषण मागे घेतलं जाईल। एवढंच नाही तर विजयी सभा सुद्धा घेणार आणि लवकरच त्याची सुद्धा तारीख जाहीर करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा जाऊयात थेट विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विजय, काल रात्री उशिरा म्हणजे जवळपास 2:30-3 वाजले मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या प्रतिनिधींच्या मध्ये चर्चा करायला। आता हा निर्णय सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलाय, काय प्रतिक्रिया येत आहेत आणि मुख्यमंत्री किती वाजेपर्यंत येणार आहेत? मिलिंद सर, आता या ठिकाणी जे मराठा बांधव जमले त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे। अनेक लोक या ठिकाणी टाळ वर्षाच्या गजरात या ठिकाणी आपला आनंद साजरा करतात, कोण डबली वाजवते तर कोणी या ठिकाणी पोवाडे म्हणते। या ठिकाणी एक कवी आलेले आहेत, मी बार्शीमधून आलेलो आहे आणि हा सगळा आनंद उत्सव पाहून एक गाणं झालं पाहिजे। गाणं बम्बई बम्बई हमको जम गई, बम 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 बम्बई बम्बई हमको जम गई, मुंबई का नजारा जगत की धड़कन बम्बई बम्बई हमको जम गई, बम्बई बम्बई मुंबई का नजारा सबकी धड़कन थम गई, मुंबई एक मराठा। आमचा आनंद हा आमच्यामध्ये मावत नाहीये, आम्हाला खूप आनंद झाला। निश्चितच हा यशाचा लढा म्हणावा लागेल। जरांगे पाटील यांनी दिलेला लढा हा अत्यंत यशस्वी करण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी जी एकजूट दाखवली। आज मराठ्यांची दिवाळी आहे, आज मराठ्यांना तिसरे छत्रपती मिळाले। मनोजदादा जरांगेंनी जे काय आपल्याला मराठा आरक्षण दिलंय ते एक प्रकारे सरकारला जाग आणण्याचं काम मनोजदादाकडून झालंय, म्हणून मनोजदादाला छत्रपतीच्या रूपाने एक त्यांना छत्रपती अवॉर्ड मिळाला असं आम्हाला वाटतं। मनोजदादाचा जो लढा चालू आता आज तो पूर्ण झालेला आहे आणि आमचं मराठ्याचं यश मिळवून देण्यात आम्हाला यश आलेलं आहे। एक मराठा, एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देतात, सगळ्यांचा आनंद गगनात मावण्याचा झालाय आणि हा जो सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी आता मराठा बांधव एकत्र आले। काही वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री येतील आणि त्यांचं जे उपोषण आहे ते मागे घेतील आणि याच घटकेची आता वाट मराठा बांधव पाहत आहेत। मिलिंद सर। विजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं आणखीन ताजी माहिती घेत राहू। मराठा आंदोलकांच्या